मोठीवर पाटावर नदीच्या घाटावर पहाटेला साध्यावर ऐरणीच्या भाज्यावर आजवर लपलेला सूर सापडे रोजराम रगड्यात जगण्याच्या सगड्यात शिवारात डोंगरात घरीदारी हापिसात कुठेतरी दडलेला हिरा सापडे सागराने धैर्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले कुठं बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. रसिक हो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. शोध अशा व्यक्तींचा, अशा कलाकारांचा जे आपली कला, आपली संस्कृती जोपासून ठेवतात. आपली संस्कृती आपल्या मातीशी जी नाळ जोडलेली आहे ती नाळ, तो वारसा पुढच्या पिढीकडे देऊ पाहतात. आणि या मंचावर तो शोध नेहमीच घेतला गेला आणि काही प्रमाणात आपण तो शोध घेण्यात यशस्वी सुद्धा झालेलो आहोत. आणि ज्यांच्यामुळे आपण यशस्वी होतो, जी पारदर्शकता परीक्षणात हवी ती परीक्षणात पारदर्शकता ठेवणारे आपले परीक्षक फार महत्त्वाचे असतात. आपण त्यांचं स्वागत करूया. मकरंद देशपांडे सर आणि उर्मिला मातोंडकर. रसिक हो, कुणीतरी म्हटलेलंच आहे, आयुष्य ही जर नदी असती तर नर्तक ही त्यातली एक लाट, आणि जर नदीचा प्रवाह अनुभवायचा असेल तर अनेक लाटा एकत्र आल्या पाहिजेत, म्हणजेच अनेक नर्तक एकत्र येऊन समूह नृत्याचा आनंद घेतला पाहिजे. म्हणूनच कदाचित लोकनृत्य हे समूहात पेश करण्याची, सादर करण्याची पद्धत असावी. आणि तीच पद्धत, तोच आनंद घेऊन येत आहे आपल्यासमोर नायगावहून सृष्टी कलामंच पथक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जगता तो चोर पावे जगता, नहीं पावे जगता तो चोर पावे जगता, नहीं पावे जगता तो चोर पावे जगता, नहीं पावे जगता तो चोर पावे जगता. साहेब तोर महिमा के गुरु तोर महिमा, साहेब तोर महिमा के गुरु तोर महिमा. सत्यनाम बाबा हरे जपे हो, सत्यनाम बाबा हरे जपे हो. साहेब तोर महिमा के गुरु तोर महिमा, साहेब तोर काशीदास बाबा सत्यनाम के जपैया हो. काशीदास बाबा सत्यनाम के जपैया हो. गुरु के आगम अपार तोर महिमा, अपार तोर महिमा. गुरु तेरा आगम अपार तोर महिमा, अपार तोर महिमा. काशीराम बाबा की अमर कहानी हो, काशीराम बाबा की अमर कहानी हो. साहेब तोर महिमा के गुरु तोर महिमा, साहेब तोर महिमा के गुरु तोर महिमा. माटी के खिलौने बाबा सुंदर बनाए हो, सुंदर बनाए हो. माटी के खिलौने बाबा सुंदर बनाए हो, सुंदर बनाए हो. कुटे कुटे
के तोलो ना माई मामीले जनना हे माटी के तोलो ना माई मामीले जनना साहेब तोरा महिमा के गुरु तोरा महिमा साहेब तोरा महिमा के गुरु तोरा महिमा सतनाम नावाची जमात आहे छत्तीसगडमध्ये. ते घाशीदास नावाच्या त्यांच्या संतासाठी हे गुणगान करतात. तुमच्या घाशीदास संतांबद्दल नक्कीच वाचायला आवडेल मला. पण एवढं नक्की आहे की त्या संतांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की अगदी बेभान होऊन देवाचं नाव करा. आपण म्हणतो की प्रत्येक कीर्तनाला पण शेवटी एक क्रिशँडो असतो. मला असं वाटलं याची सुरुवात एक बासुरीच पहिली सोडली तर नंतर क्रिशँडो होता. सगळं काही वरतीच होतं. काही असं म्हणणं असं काही आलंच नाही. फार छान, फार छान. मला कोरिओग्राफी बघताना असं वाटलं की लोकनृत्य जी असतात ती जास्त करून त्याच्यामध्ये 1-2 महत्त्वाच्या स्टेप्स असतात आणि त्या जास्त रिपीट होत असतात. बरोबर. पण ह्याच्यामध्ये इतक्या स्टेप्स होत्या, इतक्या इनोव्हेटिव्ह होत्या त्या. आणि हा भक्ती रसातला रांगडेपणा आम्हाला काहीतरी वेगळाच वाटला. आणि त्या रांगडेपणामध्ये प्रत्येक मुलामध्ये प्रचंड ग्रेस. त्यामुळे हा एक नेत्रसुखद आणि आपल्या अनुभवांच्या पलीकडचा सगळा हा अनुभव वाटला आम्हाला. त्यांची जी एंट्रीज झाली ना सगळ्या मुलांची थोडासा हेडशेक घेऊन अशी, त्या हेडशेकमधनं कळत होतं की त्या एंट्रीलाच ते किती त्या नाचातच समर्पित होऊन त्याच्यातच आहेत ते पूर्णपणे. आणि अशी असावी प्रस्तुती, अशी असावी की जी अगदी 100% असावी. फार छान. किती पदकं द्याल तुम्ही उर्मिलाजी यांना? 10 पैकी 10 पदकं. मग आता उर्मिलाजींनी जर अशी आत्मीयता दाखवली तर तुम्हाला काय वाटतं मकरंद सर ते मागे राहतील आत्मीयतेसाठी? 10 देऊया ना. 10 पैकी 10. खूप दमलेली आहेत पोरं, त्यांना थोडीशी विश्रांती हवीच आहे. तुम्हालाही हवी आहे का? तुम्ही घ्या, आपलं काही म्हणणं नाही. मी असा गेलो असा परत आलो. पण परत यायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. तुझ्या अंगात हाडं आहेत का? आहेत नक्की. आता तू परत उडून मस्त वरती जाऊन बस, मग तुला एक गंमत मिळेल.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. आटके पार झेंडा. कोऑर्डिनेशन, संयम, तोल, शारीरिक क्षमता या सगळ्यांची कसोटी एकाच खेळात जर लागत असेल तर तो खेळ खेळणं थोडंसं अवघड होऊन बसतं. पण आपल्या अंगी या क्षमता आहेत हे ओळखायला लोकांना आयुष्य खर्चावं लागतं. काही काही लोकांना लहानपणीच कळून जातं की ही क्षमता आपल्यात आहे आणि मग ते आपल्या ध्येयाच्या दिशेनं प्रवास करतात. अशीच एक खेळाडू, अशीच जिम्नॅस्ट आपल्यामध्ये येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. धुळ्याहून येते योगेश्वरी मेस्त्री. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. तानना तानना ना 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 तानना तानना ना 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 ना. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. योगेश्वरी, जसं नाव तशीच माणसं, हे फार अवघड असतं हल्ली, नाही का? पण ते आहे तुझ्याकडे. उर्मिला, योगेश्वरी, तुझ्या अंगात हाडं आहेत का नाही आहेत? विसरला देव घालायला. आहेत आहेत नक्की. हो नक्की आहेत. अप्रतिम. आम्ही काय बोलू तुझ्या या परफॉर्मन्स बाबत की सगळंच इतकं छान आहे की मला एकदा असं वाटलं की सकाळी झोपेतनं पण उठून अशी बेडमधनं अशी एक पटकन अशी उलटी बिलटी असं काहीतरी करून असं येत असेल की चला सकाळ झाली, म्हणजे असं आळस पण द्यायला ते अशी मागे बिगे जाऊन अशी आळस देऊन परत सरळ होत असेल असं मला कॉन्स्टंटली वाटत होतं. आणि योगाबरोबरच मुवमेंटमध्ये ग्रेस खूप आहे, ती बघायला खूप मजा आली त्यामुळे. आणि हे रोपवरचं जे काय प्रकरण आहे ते तर अर्थातच दॅट वॉज द हायलाईट ऑफकोर्स. याच्यातलं चुका काढणं म्हणजे उगाच आपलं काहीतरी आम्ही शोधणं, तसंच नाही का? त्या कमरेतच हाड नाही तिथे काय असणार आणखीन.
तू रोपवर गेल्यावर रोप क्वीन होतीस, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. म्हणजे पण इथे खाली असताना विचार कर. मी नक्की प्रयत्न करेन सर. ओके, छान आहेस तू, हसतेसही छान. पाहूया आता तुला किती पदकं मिळत आहेत. उर्मिला 9 पदकं. 10 पैकी 9 पदकं. थँक्यू. मकरन सर 9 पदक. 9 पदकं. थँक्यू सर. आता तू परत उडून मस्त वरती जाऊन बस, मग तुला एक गंमत मिळेल. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. बरं का मंडळी, मर्दानी खेळ म्हटले की मर्द मराठा आठवतो, मावळा आठवतो आणि आठवते तलवारबाजी, दांडपट्टा. यो असा फिरतो का नाही, पण तो आपल्या मातीत ती जन्माला आलं, आपल्या मातीत रुजलं, आपल्या मातीत टिकवण्याचा माणसांनी प्रयत्न केला. पण महाराष्ट्राबाहेर ते कसं टिकाव ते फार अवघड असतं. आणि तरीसुद्धा ते जर टिकवण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण मात्र त्याला दाद दिलीच पाहिजेत. स्वागत करूया, सुरतहून येत आहेत अटके पार होऊन साईनाथ ग्रुप.
काय बोलू मी तेच बोलेन कदाचित जे परीक्षक बोलणार आहे असंच होईल. पण मला एवढंच म्हणायचं की खेळण्यातली सुद्धा सायकल मी दातानी म्हणजे नाही असं कसं बघू दात बघू. अरे दात नाही तो जबडाच अख्खा मानेपासून. म्हणजे काय आहे ते तुम्हीच बोला बरं तुम्हीच बोला. मला सगळ्यात ग्रेट वाढलेली गोष्ट तुमच्या ह्याच्यात आम्ही मर्दानी खेळ पाहिले पण स्त्रियांचं पार्टिसिपेशन आणि ते इतकं छान होतं. काही नसताना खूप काही असा तुमचा परफॉर्मन्स होता. मला नेहमी वाटते की आपले व्यायाम जे आहेत जसं आम्ही थिएटरमध्ये म्हणतो की प्रॉपर्टी खूप असू नये आपण आपले ह्युमन रिसोर्सेस वापरावेत. आपलेच हात आपलेच पाय त्यालाच घेऊन असं वरतून उचलावं. त्याच्यातनं काय काय घडू शकतं तर ते बघायला खूप मजा आहे. थँक्यू. उर्मिलाजी किती गोष्टी आणि एका ॲक्टमध्ये केल्या की म्हणजे ठरवलं तरी त्याच्यावर बोलायला पण आम्हाला म्हणजे कितीतरी विचार करावा लागेल ते. आणि मी तर मला वाटतं टाळ्या पण वाजवायचे विसरून गेलेले. आणि तुम्ही पिंक साडीमध्ये तुमच्यात इतकी ग्रेस आहे की मजा आली बघायला. म्हणजे तुम्ही डान्स करतानाही तीच होती, खाली बसतानाही तीच होती आणि सगळी म्हणजे ग्रेसफुल आहात तुम्ही खूप. आणि ही मुलं म्हणजे काय मला वाटतं कुठेही ती डोक्यावरती फिरू शकतील कुठल्याही सरफेसवरती. मला वाटतं ते असे उलटे पुलटे राहून असे आपले वा मी तर असाच राहणार आहे असं बहुतेक करत असं. मला असं वाटतं की हे जेव्हा रेल्वेने किंवा कुठेही जातात त्यांची तिकीटं नसतात तसे बॅगेज आहेत वरती असे घेऊन फिरतात. त्यामुळे अनेक गोष्टी तुम्ही केल्यात एका ॲक्टमध्ये. त्यामुळे एकदम असा थ्रिलिंग आणि एकदम असा रोमांच आणणारा असा ॲक्ट होता. प्रश्नच नाही याच्याबाबत. अप्रतिम मजा आली खूप. तुम्ही सगळे महाराष्ट्र गुजरातमध्ये सुरतमध्ये आधीपासून आहात का कसं? खूप पूर्वीपासून 3-4 पिढ्यापासून आहेत. बरं मग तुम्ही सगळे तिकडे आपली परंपरा जपता. हो तुम्ही हे आपले प्रोग्राम्स तिथे करता. हो आम्ही गणपतीत मिरवणूक वगैरे काढतो तेव्हा हे सगळं आम्ही करतो. अरे हो वा. तिकडची जी सुरतची म्हणजे जी महाराष्ट्रीयन लोक आहेत ना त्यांनी म्हणजे जुन्या काळच्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्या पारंपरिक पद्धती सवयी त्या अजून सांभाळून ठेवल्यात. आपल्यापेक्षा जरा कट्टर प्रकारे ते वागतात. आणि मला नेहमी असं वाटतं की माणूस आपल्या भूमीपासून जितका दूर जातो तितका तो आपल्या कल्चरला जास्त जपतो आणि कुरवाळून ठेवतो खरं तर. आता पदकं किती मिळतात तुम्हाला ते पाहूया आपण. मकरंद सर 10 पदक. 10 पदकं. Thank you, sir. 10 पदकं. 10 पदकं. उर्मिलाजी 10 पदकं. 10 पदकं. सी तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे. काय सूरतचे आहेत ना त्यामुळे मला असं ते पटकन सुचलं. मला सुचत राहतं काय करणार. पण मग त्यापेक्षा आपण एक काम करूया. मी थोडंसं लांब होतो तुम्ही थोडंसं लांब व्हा. छोटासा ब्रेक घ्या. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहायला विसरू नका मात्र. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. आटके पार झेंडा. 24 नंबर चमत्कार, 23 नंबर हिंदुस्तानी, 22 नंबर कोण. आम्ही विसरून गेलो. तुमची स्मरणशक्ती बघून आमची स्मरणशक्ती काहीच नाही. आता तू परत उडून मस्त वरती जाऊन बस मग तुला एक गंमत मिळेल. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. आटके पार झेंडा. रसिको, पावसाळ्यामध्ये हिरव्या रंगाच्या जेवढ्या छटा दिसतात ना तेवढ्या एखाद्या रंगपेटीत सुद्धा दिसणार नाहीत. फुलपाखराच्या पंखांवरचे जे रंग असतात ते आपण इतर ठिकाणी पाहिले तर कदाचित भडक वाटतील पण ते त्याच्या पंखांवर मात्र भडक वाटत नाहीत. निसर्गाची हीच गंमत असावी बहुतेक. आणि म्हणूनच दऱ्याखोऱ्यात राहणारे आदिवासी, निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहणारे ते नैसर्गिक बांधव आपले, ते जेव्हा उत्सव साजरा करतात तेव्हा त्यांचे कपडे सुद्धा तसेच भडक असतात, तसेच नैसर्गिक असतात. असाच काहीसा नृत्याचा आस्वाद घेऊया. नेरळ जिल्हा रायगडहून येत आहेत राजू जुगरे आणि मंडळी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मैदाने लढला रणे
हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा फडकला. हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा फडकला. लढला माये भूमीसाठी लाज राखली तू तिची. लाज राखली तू तिची. लाज राखली तू तिची. ना परवा केली तनाची बाजी लावली प्राणाची. बाजी लावली प्राणाची. बाजी लावली प्राणाची. जय भवानी म्हणून त्याने. जय भवानी म्हणून त्याने तिचा जय जयकार केला. तिचा जय जयकार केला. हिरव्या हरणात निळ्या गगनात झेंडा भगवा फडकला. 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 परीक्षकांना काय वाटलं ते विचारूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं हे झटॅक कपडे का? पूर्वी आम्ही हेच नृत्य, वेगळ्या प्रकारचे नृत्य आहे त्याच्यामध्ये, पण हे आम्ही जेव्हा खेडोपाडी सादर करायचो तर विजेचे खूप प्रॉब्लेम्स असायचे की जेणेकरून अंधार आहे आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, तर आमच्या कला ह्या लोकांमध्ये उठवून दिसाव्यात हे जर घातले आणि एखादा कंदील जरी असेल तरी हे सगळे चकचकात जे आहे हे सगळं लोकांना दिसतं, त्यातल्या मुवमेंट्स दिसतात आणि हे त्याच्या मागचं कारण हे आहे की लोकांना कळावं. हे बघा, म्हणजे ते कुठे राहतात, त्यांची आयुष्य कशी असतात, काय काय होत असतं आणि त्याच्यामध्ये ही कला रुजते, फुलते, वाढते, टिकवली जाते. आणि हे इकडे सगळं पुढे चालू असताना एक मागून असाच एक आता बाय द वे असा येतो, तो असा वरती आपला हँग करत असतो आणि तो वरून आपल्याला हात करत असतो आणि आपण असे मी तर इथे बघू का तिथे बघू का काय करू. तुमची ती मेन स्टेप आम्हाला दोघांनाही फार आवडली. तो असा पाय मागे बिगे जाऊन तिचं सगळं फुटवर्क होतं ते फार छान, खूप मजा आली.
थँक्यू, धन्यवाद. मकरंद सर, तुमचं नृत्य आम्ही पाहिलं, त्यातली गंमतही खूप आवडली मला. जी मध्येच भोगद्यातनं सगळे चालले आहेत, मला तर तो भोगदाच वाटतो, कारण का दऱ्याखोऱ्यात ट्रेन्स चालल्या आहेत आणि मग त्याच्यातनं ती ट्रेन बनते आणि ट्रेन नंतर रिव्हर्समध्ये येताना ते रूळ बनतात. म्हणजे ती जी काही गंमत होती, आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टी या एका माळेत असे विणलेले असतात किंवा शृंखला आपण ज्याला म्हणतो, जी बांधली गेलेली असते, तसं ते वाटलं, गमतीशीर वाटलं. धन्यवाद सर, धन्यवाद. आता पाहूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मकरंद सर, 10 पैकी 10 पदकं. उर्मिलाजी, 9 पदकं आणि एक सरप्राईज. अरे वा, थँक्यू. 9 पण पदकं. सरप्राईज असंच नाही देता येणार आहे, मग कारण सगळ्यात छोट्यातल्या छोट्या मेंबर पर्यंत पोचायला मोठ्यातली मोठी शिडी वापरावी लागेल. तुझं काय नाव आहे? आपलं काय नाव आहे साहेब? प्रवीण. इकडे बघ. आता तू परत उडून मस्त वरती जाऊन बस, मग तुला एक गंमत मिळेल. चालेल? मला एक घोडा मिळेल का इकडे? निसर्गाच्या स्पा मध्ये फेशियल करून आलेला माणूस, त्यामुळे चमक कशी कायम राहते त्याची. असा गेलो असा परत आलो, मजेत आहे मी. तुम्ही पाहायला विसरू नका, केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. 24 नंबर चमत्कार, 23 नंबर हिंदुस्थानी, 22 नंबर कोण. आम्ही विसरून गेलो. तुमची स्मरणशक्ती बघून आमची स्मरणशक्ती काहीच नाही होत. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, अटके पार झेंडा. मकरंद सर, सरला नाटक तुमचं खूप गाजलं, खूप नाटकं गाजली तुमची, पण त्यातलं माझं फेवरेट, तुम्हाला त्यातली कविता आठवते छोटीशी 4 ओळींची? तू कुठली कविता म्हणतोस? बरं उर्मिला, आयुष्यात मासूम सिनेमात जेव्हा पहिला दिवस होता शूटिंगचा, पहिला डायलॉग होता, तो डायलॉग काय होता? तू मला कुठे घेऊन चाललायस? काय म्हणजे आपली स्मरणशक्ती आपल्याला कधी धोका देईल सांगता येत नाही, पण एका माणसाची स्मरणशक्ती धोका देत नाही त्याला, आणि तो हेच आपल्याला सांगायला येतोय की स्मरणशक्ती कशी वाढवावी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कोल्हापूरहून येत आहेत विकास माने. मित्रांनो, मी एक शिक्षक आहे. एक दिवशी एका CPR मध्ये, कोल्हापूरमध्ये माझ्या कामानिमित्त मी त्या CPR मध्ये गेलेलो होतो. त्या ठिकाणी एक सुंदर तरुण, जो नुसताच तारुण्याच्या हुंबरट्यावरती होता, त्याचं प्रेत होतं. आईवडिलांनी त्याला मेडिकलसाठी 4 लाख रुपये भरून त्याला पाठवलेलं होतं, परंतु तो मुलगा त्या परीक्षेमध्ये नापास झालेला होता, म्हणून त्या मुलानं आत्महत्या केलेली होती. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. काय करायचं? त्या मुलांना जो अभ्यास शत्रू वाटतो, तो मित्र कसा करायचा, त्याच्यावरती गेले 10 वर्ष. मित्रांनो, मी अभ्यास केला आणि त्यातून काही गोष्टी मला शक्य झाल्या, काही गोष्टी मला सापडल्या, आणि त्यामुळे काय होऊ शकतं मी तुमच्या पुढं सादर करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही ज्या 30 वस्तू सांगणार आहात किंवा चित्र दाखवणार आहात, ते तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर मी लक्षात ठेवतोय आणि त्यानंतर काय होतंय बघूया प्रत्यक्षामध्ये. पहिला आहे 1 नंबरला अफलातून. ओके. 2 नंबरला सत्य. 2 नंबरला सत्य आहे. तहजीब. 3 नंबरला तहजीब. तहजीब. बस एक पल. बस एक पल. आग. ओके. 5 नंबर आग. ओके. 6 नंबर कुंवारा. 6 नंबर कुवारा. ठीक आहे. 7 नंबर
बनारस. 8 नंबर. स्पीड. 9 नंबर. पिंजर. ओके 10 नंबर. जानम समझा करो. 11 नंबर. नैना. ओके 12 नंबर. दीवाने. 13 नंबर. कर्ज. ओके 14 नंबर. मैंने गांधी को नहीं मारा. ओके नेक्स्ट. चाइना गेट. ओके नेक्स्ट. 16 भूत. दिल लगी. 18 नंबर. ओम जय जगदीश. 19 नंबर. रंगीला. 20 नंबर. प्यार तूने क्या किया. 21 नंबर. मस्त. ओके 22 नंबर. कौन. 23 नंबर. हिंदुस्तानी. नेक्स्ट. चमत्कार. ओके नेक्स्ट. जंगल. नेक्स्ट. जुदाई. नेक्स्ट. खूबसूरत. ओके नेक्स्ट. नेक्स्ट पुन्हा अफलातून. ओके आम्ही रेडी टू टेल. आम्ही डायरेक्ट विचारू का. हो चालेल. 16 नंबर. ओके 16 नंबर. भूत. 12 नंबर. 12 नंबर. दीवाना. 7. बनारसी. 21 नंबर. मस्त. 3 नंबर. तेजबीन एका लेडीजचं पोस्टर आहे, चित्र आहे. फॅन्टॅस्टिक. मी तुम्हाला 1 ते 27 सांगू शकतो, 27 ते 1 सांगू शकतो. तुम्ही सांगा कसं सांगू. मी सरळ सांगू की उलट सांगू. उलट सांगा. ओके 27 नंबर खूबसूरत. 26 नंबर जुदाई. 25 नंबर जंगल. 24 नंबर चमत्कार. 23 नंबर हिंदुस्तानी. 22 नंबर कौन. 21 नंबर मस्त. 20 नंबर आहे प्यार तूने क्या किया. 19 नंबर रंगीला. 18 नंबर ओम जय जगदीश. 17 नंबर दिल लगी. 18 नंबर भूत. 15 नंबर चाइना गेट. 14 नंबर मैंने गांधी जी को नहीं मारा. 13 नंबर आहे कर्ज. 12 नंबर दीवानी. 11 नंबरला आहे नयन. 10 नंबरला जानम समझा करो. 9 नंबरला आहे पिंजर. 8 नंबरला आहे स्पीड. 7 नंबरला आहे बनारस. 8 नंबरला आहे 6 नंबरला आहे कुंवारा. 5 नंबरला आहे आग. 4 नंबरला आहे एक पल. 3 नंबरला आहे तेजाब मॅडमचं चित्र आहे. 2 नंबरला आहे सत्या. 1 नंबरला आहे अफलातून. नंबर विचारला तर सांगू शकतो. नाही झालं की माझं मी पॅक. मला काहीच विचारायचं नाहीये. उर्मिलालाच काही विचारायचं असेल नाही. आम्ही विसरून गेलो. तुमची स्मरणशक्ती बघून आमची स्मरणशक्ती काहीच नाही. म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली. मला नेहमी असं वाटतं की एका शिक्षकाने एक असा जर आपल्यासमोर आदर्श ठेवला की शिक्षण बोरिंग न होता त्याच्यामध्ये कसा इंटरेस्ट मुलांना निर्माण होईल आणि ते जसं सुरुवातीला म्हणाले त्याप्रमाणे त्याच्यापासून पळून न जाता त्याच्यामध्ये कसा इंटरेस्ट निर्माण करून त्या मुलांना पुढे जाता येईल. हा जो तुमचा विचार आहे तो खरोखरच अगदी म्हणजे सुंदर आहे. कारण का तेच होत नाही जास्त करून मुलांबरोबर आणि त्या वयामध्ये ते फार कठीण असतं. त्यामुळे हा तुमचा विचार, ह्या सगळ्या तुमचा जो हा प्रयत्न आहे त्याच्या मागचा हा अगदी वाखाणण्यासारखा आहे. प्रश्नच नाही. माझ्या मते अभ्यासामुळे आत्महत्या खरं तर फारच दुःखद कारण असू शकेल. कारण का आपण म्हणतो की सज्ञानी म्हणून व्हा की त्याच्यामुळे आपल्याकडनं काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत. आणि ते होताना जर कोणाला आत्महत्या करावी लागते आणि त्यासाठी जर अभ्यास हे जर कारण असेल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करताय. तुमचा एक प्रयत्न उजवाच असावा. तुमची निदान त्या दिशेने तुम्ही विचार करताय हीच फार मोठी गोष्ट आहे. पाहूया किती पदकं मिळतात उर्मिलाजी. 7 पदकं. 10 पैकी 7 पदकं उर्मिलाजींनी दिलेली आहेत. मकरंद सर 8 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत.
वेळ झाली आहे निकालाची आणि आता आपल्याला काही क्षणात कळणार आहे की केसरी परफॉर्मर ऑफ द डे कोण ठरणार आणि कोणाला मिळणार आटकेपार झेंडा. आणि ते समजून घेण्यासाठी, माहीत करून घेण्यासाठी मी विनंती करतो परीक्षकांना त्यांनी कृपया इथे यावं. जोरदार टाळ्या. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटकेपार झेंडाच्या या भागातील केसरी परफॉर्मर ऑफ द डे आहे सृष्टी कला मंच. वा. आणि अटकेपार झेंडा कोणाला मिळणार? अटकेपार झेंडा यावेळी विभागून देण्यात येणार आहे. कारण का दोन्ही संघ आम्हाला असं वाटलं की त्यातला एक निवडणं थोडंसं मुश्किल झालं होतं. तर पहिला अटकेपार झेंडा आहे साईनाथ. आणि दुसरा आटकेपार झेंडा राजू जुगरे आदिवासी कला मंच. आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या, स्वतःचीही काळजी घ्या आणि प्रेम करत राहा. आणि पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटकेपार झेंडा.